भाजपची सध्या भ्रष्टाचारी अभय योजना सुरू, गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर लवकरच आपली लाट आणि मोदी सरकारची वाट लागणार असल्याचंही वक्तव्य. शिंदेची शिवसेना 15-16 जागांवर ठाम, तडजोड करणार नसल्याचं शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर तिढा सोडवण्यासाठी आज नागपूरमध्ये नड्डांसोबत महायुतीच्या बैठकीची शक्यता. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा मनसेला 1-2 जागांचा प्रस्ताव, भाजपाच्या चिन्हावर लढण्यास राज ठाकरेंचा नकार, तर मनसेसोबत योग्य चर्चा सुरू असल्याचीही शेलारांची माहिती. अजित पवारांना धक्का बसणार, निलेश लंके आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. निलेश लंके पुण्याच्या दिशेनं रवाना. बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कोर्टानं अजित पवारांना फटकारलं. पवारांचा फोटो वापरणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना. तर पवारांच्या प्रसिद्धीचा अजित पवार गैरफायदा घेत असल्याचा आरोप. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज नाशिक जिल्ह्यात चांदवडमधील शेतकरी मेळाव्यात राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत एकत्र, मोदी सरकारवर हल्लाबोल. एक देश एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद समिती सहमत असल्याची माहिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संसदेत अहवाल सादर. रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा मुंबईचं नाव. 169 धावांनी विदर्भाला पराभूत करत सामना जिंकला. 42 वेळा रणजी करंडक नावावर करण्याचा विक्रम.